शब्द, मन आणि प्रेम. शुभ क्रिया. ओके. पार्ट आहे 373. क्रिया बोलते, "पप्पा तुम्हाला माहिती आहे, आम्ही लांब असून पण जवळ असतो. कारण कोणत्या वेळेत कोण काय करत आहे, हे आम्हाला अगदी अचूक माहिती असतं. कारण आम्ही तसं आधीपासूनच ठरवणं आहे. बोलणं होईल तेव्हा होईल, पण आपण बोलणं होत नसताना नक्की काय करत आहे, हे माहीत असणं महत्त्वाचं आहे. काय करत आहे, कोणत्या कामात आहे किंवा बाहेर आहे की घरात आहे आणि कोणतं काम करत आहे की जस्ट आराम करत आहे, सगळं सांगतो. त्यामुळे एकमेकांना अचूक ओळखण्यासाठी 24 तास सोबतच राहावं लागेल, तरच ओळखता येईल असं काही नाही आहे. आणि सांगतो ते खरं सांगतो, लाइक जे करत आहेत तेच सांगतो. बाकी काहीही नाही. मीन्स चुकीचं असं काही नाही. तर क्रियेचे पप्पा बोलतात, "कशावरून सांगतो हे समजायचं. तुम्ही त्यानंतर कॉल किंवा व्हिडिओ कॉल करून क्रॉस व्हेरिफाय करत नसेल ना, मग सांगायचं एक आणि करायचं एक. असं काहीतरी चालत असेल तर तुला काय कळणार आहे?" तर क्रिया बोलते, "क्रॉस व्हेरिफाय पण केलाय आम्ही आणि नेहमी अधूनमधून सुरूच असतं. सो हे सांगायचं एक आणि करायचं एक, इथपर्यंत कधीच गोष्ट गेली नाहीये. इव्हन आम्ही आमचे फोन्स पण भेटलो, तेव्हा-तेव्हा फ्रीली सोडून दिलाय. लाइक कुठेही ठेवलं, काहीही काम असेल ते केलं, काहीतरी. फोन खिशात ठेवणं किंवा पार्टनरला न देणं हे हे सर्व आमच्यामध्ये नाही झालं." ओके. तर क्रियाचे पप्पा शांतच असतात. तर क्रिया स्माईल करत बोलते, "कारण सापडणार नाहीये शुभच्या अगेन्स्ट. सो तुम्ही सोडा हे सर्व आणि ऐका माझं. उगाच नका हट्ट धरू, कारण शुभसारखा पार्टनर कोणत्याही मुलीसाठी असो, शोधून सापडणार नाही." तर क्रियाचे पप्पा बोलतात, "जाऊ दे ना, सोडून दे मग तू आणि भेटू दे दुसऱ्या मुलीला." तर क्रिया लगेच बोलते, "हां, असं कसं सोडून देऊ? एवढं वर्ष मी प्रेम केलं, अजूनही करते आणि चांगलं वाईट सांगितलं आणि छान पुन्हा हुशार केलं आणि आता रेडीमेड बाबू सोडून देऊ का माझा? अय्यो! रेडीमेड बाबू, अय होय!" तर ते ऐकताच क्रियाचे मम्मा-पप्पा काय बोलली म्हणून बघायलाच लागतात. तर क्रिया बोलते, "अरे म्हणजे असं एकदम 2-4 फटके देऊन चांगलं करायचं आणि सोडून द्यायचं. हे कोण करतात? मला नाही माहिती. पण मी असं काही नाही करणार." तर क्रियाचे पप्पा बोलतात, "अच्छा म्हणजे तो हुशार नाहीच आहे. तुझ्यामुळे तो हुशार बनलाय." तर क्रिया बोलते, "पप्पा तुम्ही ना मला हे असं शब्दात नका पकडू प्लीज. मला सुचत नाही मग काय बोलायचं ते." तर ते बोलतात, "जा झोपायला जा. आली मला आपली बाजू सांगायला. आणि ऐक, उद्या मी ऑफिसला येणार नाहीये, मीटिंगमध्ये पण नसेल, सो जरा लक्ष देऊन करशील सगळं. ठीक आहे?" तर क्रिया ठीक आहे बोलते, गुड नाईट बोलते आणि जाते बेडरूममध्ये. आणि मग शुभला करते कॉल. तर शुभ तेव्हा पण खालीच असतो बसलेला असंच गार्डनमध्ये. तर क्रिया विचारते, "बापरे! तू कधीपासून खाली आलायस शुभ? इतक्या वेळ काय करत होता एकटाच बसून?" तर शुभ बोलतो, "अगं काही नाही गं, असंच पूर्ण एक्सप्लोर करत होतो सगळं आणि मग येऊन बसलो फोन बघत. तर खालीच आहे, असं मस्त थंड-थंड हवा सुरू आहे." तर क्रिया बोलते, "अच्छा हो का? जस्ट इमॅजिन कर, मी तिथे असते तर किती मस्त रोमॅन्टिक झालं असतं ना सगळं." आय हाय हाय! तर शुभ बोलतो, "नाही करू शकत इमॅजिन, कारण तू इथे असती तर मी खाली आलोच नसतो." आणि मस्त विंडो ओपन करून, लाईट्स ऑफ करून, उफ! बेडरूममध्ये फुल ऑन मज्जाच मज्जा थंडीमध्ये. तर क्रिया बोलते, "जेव्हा-तेव्हा तुला हेच सुचतं, हो ना? मज्जाच मज्जा." पण असं नाही, थंड-थंड वातावरण आहे, तर खाली क्रिओला घेऊन जाऊन मस्त वॉक करावं, काहीतरी खायला घेऊन जावं. तर शुभ बोलतो, "अगं हो, मग जाणारच ना. आपण तेही करायला बाहेर जाणार, पण आधी बेडरूममध्ये वेळ घालवू. कारण झालेला मूड नंतर कधी होणार, काही सांगता येत नाही ना, म्हणून." अच्छा. तर क्रिया बोलते, "ना बेबी, तुझा मूड कधीही होतो, सो तू हे बोलूच नको की कधी होईल सांगता येत नाही. कशाचा काही मूड होऊ दे किंवा नको होऊ दे, पण त्यासाठी मूड होतो म्हणजे होतोच." तर शुभ बोलतो, "बाय द वे क्रियू, मी तुला असं नेहमी चिपकून असतो, लाइक जेव्हा-तेव्हा जिकडे-तिकडे किस करत असतो, हग करत असतो, जवळ घेत असतो. आणि हे लग्नानंतर कसं होईल? म्हणजे घरात मम्मी पण असेल, मग बाकी कधी कोणी गेस्ट आले किंवा तुझेच मम्मी-पप्पा आले, तर असं काही करताना बघितले तर कसं होईल आपलं? काय वाटेल त्यांना? मीन्स आपल्या पॅरेंट्सना, गेस्ट लोकांना काय वाटेल असं बघून?" तर क्रिया बोलते, "हां, मग तुला तेच सांगते ना मी नेहमी. आपण दोघेच असेल तर ठीक आहे, पण घरात कोणी असेल तर काहीच नाही करायचं. मग जे काही असेल ते आपल्या रूममध्ये असताना करायचं." तर शुभ बोलतो, "अच्छा हो का? ठीक आहे, मग मी तुला जास्त करून रूममध्येच ठेवणार. फटाफट आपली कामं कर आणि रूममध्ये येऊन राहत जा. नाहीतर मीच काहीतरी काम काढून तुला बोलवत जाणार रूममध्ये आणि बाहेर पाठवणारच नाही."
तर क्रिया बोलते, "नाही हां शुभ, असं बिलकुल काही करायचं नाही आपण हां, प्लीज. प्लीज हां बेबी प्लीज." तर शुभ विचारतो, "का नाही करायचं? बिलकुल करायचं आणि मी करणारच." तर क्रिया बोलते, "अरे पण असं छान दिसतं का? सारखं-सारखं मी रूममध्ये असेल तर ते किती कसं वाटेल ना? मग मला काही बोलायचं असेल, सांगायचं असेल किंवा विचारायचं असेल, तर काय सारखं-सारखं डोर नॉक करणार का? मी नाही ऐकणार तुझं या बाबतीत. बाकी सगळं ठीक आहे आणि रात्री लवकरच येते ना काम करून रूममध्ये. मग दिवसा थोडं शिस्तीत राहायचं. कळलं का? हां, जर घरी कोणी नसेल, तर मग कुठेही कसंही काहीही केलं तरी नो इश्यू." तर शुभ बोलतो, "बापरे! क्रियू, किती संस्कारी आहेस गं तू. नाही म्हणजे सासरच्यांचा इतकं विचार करून वागणारी पहिली सून असेल तू. एनिवेज थँक यू सो मच माय क्रियू डार्लिंग. बाय द वे उद्याचे शेड्यूल ऐक माझं. 3-4 ठिकाणी फिरणार आहे मी आणि त्यानंतर मध्यरात्री ट्रेन आहे, सो तेव्हा निघणार इथून आणि तुझ्या स्टेशनवर पहाटे येईल ट्रेन. सो तू सरप्राईज वगैरे विचार करून येऊ नको. मुलगी आहेस, मुलगा नाही जे उठ-सूट कधीही यायला. ओके?" "हां, ओके." तर क्रिया बोलते, "हो बेबी, नाही येत मी, डोंट वरी." आणि मग उद्या तू येणार तर परत केव्हा जाणार आहे? आणि मी केव्हा येऊ चंद्रपूरला? आणि पप्पाला अजून काही बोलली नाहीये मी. मला काही कळत नाहीये नक्की कसं बोलू, काय बोलू? काहीतरी सजेस्ट कर बेबी तू मला. तर शुभ बोलतो, "अगं एक काम कर ना, उद्या बोल त्यांना, की मी काहीतरी मोठं करायचा विचार करत आहे आणि मला यासाठी बाहेर जायचं आहे." तर क्रिया बोलते, "1 मिनिट बेबी." ते यासाठी डायरेक्ट नकार देत बोलतील, की "तुला इथे ऑफिस टाकून सगळं करून दिलं आणि छान सुरू आहे काम, सगळं व्यवस्थित असताना मग तुला का लांब जायचं आहे किंवा बाहेर जायचं आहे? काय कारण असेल नक्की?" तर शुभ बोलतो, "मग एक काम कर, लग्नानंतर सोबतच राहणार आपण, पण त्याआधी सोबत राहण्यासाठी तुला मॅक्सिमम वर्क फ्रॉम होम करावं लागेल आणि जाणं-येणं ट्रेनने नॉट पॉसिबल, सो फ्लाईटने ये-जा करत जा. वीकमध्ये एकदा जायचं किंवा मग 2 वीकमध्ये एकदा जायचं-यायचं. बाकी इथे सोबत राहू आपण." तर क्रिया बोलते, "पण बेबी असं करून पप्पाला कळणार नाही का? माझे व्हीसी सुरू असतात आणि कधीही मध्ये-मध्ये अर्जंटमध्ये ऑफिस जावं लागतं. मग तेव्हा कसं करणार?" "हां, खरी गोष्ट आहे." तर शुभ बोलतो, "त्यांना सांग तुझं दुसरं काहीतरी प्रोजेक्टवर काम सुरू आहे आणि फुल कम्फर्ट झोन हवा आहे. म्हणून मी आतापासून वर्क फ्रॉम होम करते. बाकी 10-12 दिवसांनी एकदा ऑफिसला व्हिजिट करत जाते आणि बॅकग्राऊंडसाठी आपण जसं चंद्रपूरला आहे तसंच इथे करून घेऊ. म्हणजे त्यांना काही कळणार नाही." तर क्रिया बोलते, "मला मनात खूप भीती वाटत आहे. कारण जर कधी कळलंच तर काय होईल? काय विचार करतील पप्पा? म्हणजे आजपर्यंत ऐकून तरी घेत होते, पण आता ऐकूनही घेणार नाही. इतकं राग येईल त्यांना." करेक्ट. अगदी बरोबर. तर शुभ बोलतो, "हो, तेही आहे आणि डिस्टन्स खूप आहे म्हटल्यावर कोणत्याही गोष्टी सहज होणार नाही. पण सोबत राहण्यासाठी यापेक्षा वेगळा विचार काय करावा हेच कळत नाहीये." "ठीक आहे, तसं मी विचार करतो पुन्हा आणि तूही विचार कर, ओके? आणि जे काही सुचेल ते सांग मला आणि ऐक, फार काही टेन्शन घेऊ नको, ओके? काहीही झालं तरी लवकरच लग्न होणार आहे आपलं. मग काय पर्मनंट सोबत राहता येईल ना. मग तेव्हा कोणाची कसली भीती नाही." तर क्रिया बोलते, "हो बेबी, बरोबर आहे. बरं चल झोपू आता." सो मग दोघेही तसंच झोपी जातात फायनली. सकाळी शुभ उठतो आणि मेसेज वगैरे करून मस्त आपलं आवरून घेतो आणि छान बाल्कनीत बसून फ्रेश वातावरणाचा आस्वाद घेतो चहासोबत. तर काही वेळाने क्रिया उठते आणि तसंच शुभला व्हिडिओ कॉल करते. तर शुभ मॉर्निंग विश करून बाल्कनी व्ह्यू दाखवत बोलतो, "बघ बेबी किती मस्त वाटतं ना?" तर क्रिया बघून खूप हॅपी होत बोलते, की "खरंच बेबी खूप मस्त आहे. लवकरच यायला हवं तोही दिवस ज्या दिवशी आपण दोघीही असंच मस्त बाल्कनीत बसून चहा, कॉफी घेऊ." ओहो! तर शुभ बोलतो, "हो" आणि तेही फुल रोमॅन्टिक लाइक तो एकदम जवळ बसून आणि बाहेर बघत आणि मी इकडे टी-शर्टच्या आतून हात घालून मस्त स्टमकवर हात फिरवत. आहा! वॉव बेबी काय नजारा असणार आहे ना? तर क्रिया बोलते, "बाल्कनीत असणार आहे आपण, सो लोकांना पण दिसणार आहे हे सर्व करताना, सो थोडं या अँगलने पण विचार करा. फीलिंग्समध्ये तू इतका खरंच हरवून जातो ना, की कुठून कोणी बघेल वगैरे विचारच नाही करत. किती तो मूर्खपणा तुझा." हो ना? तर शुभ बोलतो, "करतो गं मी सर्वच विचार करतो. इतका पण वेडा होत नाही मी. कळलं ना?" तर क्रिया बोलते, "बरं मी फ्रेश होते आणि जाते हॉलमध्ये. करते नंतर मेसेज कॉल. तू पण आवरून घे आणि पाऊस खूप दाखवत आहे मुंबईत, सो प्लीज रेनकोट घालून घेशील. जिथे कुठे पाऊस असेल तिकडे फिरताना. थोडासा भिजलो तर काय होईल वगैरे विचार करशील तर चांगला मार देईल मी तुला. हेल्थच्या बाबतीत माझी काळजी घेतो ना, मग तसं स्वतःची पण काळजी घ्यायची."
तर शुभ बोलतो, "मुंबईत पाऊस आहे हे तुला कसं कळलं गं?" तर क्रिया बोलते, "न्यूजमध्ये बघितलं मी. नवरा जाऊन आहे माझा. मग त्या सिटीबद्दल माहिती असायला हवं. काय सुरू आहे तिकडे ते सांगायला हवं ना." हां, हां. बरोबर. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 374 मध्ये बघणार आहे आपण. यावर शुभ काय बोलतो आणि पुन्हा किती वेळ काय-काय बोलणं होईल दोघांमध्ये आणि क्रियाला तिच्या पप्पाशी बोलायला काय सुचेल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय-काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर एंड एडिटर शुभ वासेकर.